हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात 2024-25 यांच्या अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्याकडून निव्वळ करारी तत्वावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर काही अर्ज मागवण्यात आलेली आहे आणि या अर्जांमध्ये बरेचशी पदांची यामध्ये नावे आहेत. तर मी तुम्हाला कोणकोणत्या पदांसाठी किती किती व्हॅकन्सीज त्यांनी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत हे डिटेल मध्ये सांगणार आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेल मध्ये कळणार आहे. जर सपोज तुम्ही रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आसपास जर असाल तर या वॅकन्सीजला तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. या ठिकाणी यांनी अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करायचा आहे. म्हणजे तुम्ही टपालाने किंवा प्रत्यक्ष सुद्धा हा अर्ज तिथे सबमिट करू शकता. तर जर सपोज तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला आधीच लास्ट डेट सांगते 31/12/2024 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये पहिल्या पदाचे जे नाव आहे डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट हे जे पद आहे हे पदांची संख्या 1 असणार आहे आणि यामध्ये मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे आहे. इथे पात्रता त्यांनी दिलेली आहे MBBS किंवा कोणताही मेडिकल ग्रॅज्युएट त्यांना तिथे हवं आहे. त्याच्याबरोबर NPH MHA MBA हेल्थ पाहिजे आहे आणि यामध्ये मासिक एकत्रित जे मानधन असणार आहे ते 35,000 असणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर RNTCP NTP कडून ह्या कार्यक्रमाअंतर्गत ही जागा भरली जाणार आहे आणि पदांची संख्या जी असणार आहे ती 1 असणार आहे. या ठिकाणी सेम पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे आणि या ठिकाणी मासिक एकत्रित मानधन जे असणार आहे ते 35,000 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट NTCP. तर यामध्ये हे जे पद आहे 1 पदाची संख्या आहे आणि 35,000 याचं मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे CPSC कन्सल्टंट म्हणजेच HWC साठी ही वॅकन्सी आहे आणि यामध्ये एक सीट वॅकन्स आहे. ओपन कॅटेगरीसाठी 35,000 या ठिकाणी मानधन आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जी आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टची या ठिकाणी 8 वॅकन्सीज आहे. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. ओपन साठी 3 आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी एक अशी वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट जी पोस्ट आहे ती बजेट अँड फायनान्स ऑफिसरची आहे. यामध्ये एक पोस्ट आहे मिनिमम 3 इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे आहे आणि या ठिकाणी त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये MCOM ग्रॅज्युएट इन कॉमर्स किंवा MCOM किंवा ह्या बाकीच्या त्या ठिकाणी त्यांचे कोर्सेस झालेले पाहिजे विथ टॅली त्यांना पाहिजे. 20,000 मानधन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे अकाउंटंटची. तर ही पोस्ट या पोस्ट साठी एक वॅकन्सी तिथे आहे. SC कॅटेगरीसाठी 18,000 या ठिकाणी मानधन आहे आणि अकाउंटंटची जी पोस्ट आहे ती BCom विथ टॅली सर्टिफिकेशन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे सायक्रेटिक नर्सची. तर या ठिकाणी एक वॅकन्सी आहे आणि 25,000 त्यांचं मानधन आहे. नेक्स्ट वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर आयुष साठी. आयुष मध्ये एक वॅकन्सी आहे. SC कॅटेगरीची 30,000 मानधन असणार आहे. नेक्स्ट पोस्ट जी आहे ती मेडिकल ऑफिसर आयुष मध्ये UG ची OBC कॅटेगरीसाठी 28,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. मेडिकल ऑफिसर MBBS साठी नेक्स्ट पोस्ट आहे. तर या ठिकाणी संभाव्य रिक्त पद जी असणार आहे ती 8 असणार आहे आणि कॅटेगरी वाईज त्यांनी 8 पदासाठी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. MBBS मेडिकल ऑफिसर साठी 60,000 या ठिकाणी मानधन आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर आयुष मेल साठी मानधन 28,000 असणार आहे. या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर आयुष फिमेल साठी. तर 3 वॅकन्सी तिथे आहे. 28,000 या ठिकाणी मानधन असणार आहे आणि या ठिकाणी कुठे त्यांचं लोकेशन असणार आहे जॉबचं ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर IPSS कोऑर्डिनेटर साठी एक पोस्ट आहे आणि ओपन साठी 25,000 मानधन असणार आहे आणि त्यांचं जे एज्युकेशन असेल ते ग्रॅज्युएशन इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग असणार आहे. तर ही जी पदं आहे ती टोटल 14 पदं आहेत आणि सॉरी 14 या ठिकाणी पोस्ट आहेत आणि 14 पोस्ट साठी 25 या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. तर हे जे
वॅकन्सी आहे. यासाठी जर सपोज तुम्ही कोणत्याही पदासाठी ऍप्लिकेबल असाल किंवा तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तर 31/12/2024च्या आत पर्यंत म्हणजे आजपासून 31/12/2024 पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकताय. आणि ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला डिटेल मध्ये ही जी जाहिरात आहे रत्नागिरी.gov.in किंवा zcratnagiri.org या ऑफिशियल वेबसाईट वर त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ही जाहिरात. आणि बाकीचे पुढचे जे प्रोसेस आहे त्यासाठी वेळोवेळी ज्या सूचना आहेत त्या सुद्धा या संकेतस्थळावर ते प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर यामध्ये तुम्हाला जर तुमचं जर सिलेक्शन होत आहे तर तुम्हाला 100 रुपीजच्या बॉन्ड पेपरवर करारनामा या ठिकाणी द्यायचा असणार आहे. अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागणार आहेत. आणि ही जी तुमची रिक्रुटमेंट असणार आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची जरी असेल तरी 1 वर्षाची टोटल आहे. म्हणजेच 11 महिने 29 दिवसाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक होणार आहे. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज 2 दिवस कमी 1 वर्षासाठी तुमची या ठिकाणी रिक्रुटमेंट होणार आहे. जर सपोज तुमची एकदा रिक्रुटमेंट होत असेल फ्रेंड तर नेक्स्ट टाइम रिक्रुटमेंटच्या वेळेस तुमचं जर काम इथे चांगलं असेल समाधानकारक असेल तर तुमचा नेक्स्ट टाइम सुद्धा या ठिकाणी विचार केला जातो. तर तुम्ही या पदासाठी जर ऍप्लिकेबल असेल वरच्या कोणत्याही पदासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू इच्छिता तर तुम्ही नक्की ऍप्लिकेशन करा. जोपर्यंत त्यांच्या परमनंट जागा भरल्या जात नाही जोपर्यंत कॉन्ट्रॅक्च्युअल बेस च्या जागा त्या घेतील तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी काम करू शकताय. ऑनेस्टली काम केलं तर या जागेवर तुमचा क्लेम राहतो. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी बऱ्याचशा त्यांनी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. या ठिकाणी त्यांनी हा हे एक महत्वाचं आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयाचा आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपयाचा या ठिकाणी ना परतावा शुल्क डीडी तुम्हाला घ्यायचा आहे. डीडी साठी इथे खाते क्रमांक दिलेला आहे, बँकेचं नाव आणि कोणाच्या नावाने तुम्हाला डीडी काढायचा आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी यांच्या नावाने तुम्हाला डीडी घ्यायचा आहे आणि तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं आहे. खालील उणिवा असलेले अर्ज नाकारण्यात येतील. जर सपोज काही उणिवा असतील तुमच्या अर्जामध्ये तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाही. खाडाखोड केलेला अर्ज असेल किंवा चुकीचा भरलेला असेल किंवा विहित नमुन्यात नसेल म्हणजे त्यांनी या ठिकाणी एक नमुनाही दिलेला आहे त्याच नमुन्यात तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. योग्य प्रकारे जर सपोज केलेला नसेल तरी सुद्धा तुमचा अर्ज नाकारण्यात येईल. विहित पात्रता धारण न करणारे उमेदवारांचे अर्ज, त्यानंतर स्वाक्षरी नसलेले आवश्यक गुणपत्रकाच्या व प्रमाणपत्राच्या साक्षांची प्रत जर नसतील म्हणजे तुमच्याकडे जर सपोज गुणपत्रक नसेल सर्टिफिकेट नसेल किंवा ते तुम्ही सर्टिफाय केलेले नसतील म्हणजे तुम्ही सेल्फ अटेस्टेड जर सपोज केलेले नसतील तर असले अर्ज ते नाकारतील. या ठिकाणी त्यांनी अर्जाचा नमुना दिलेला आहे फ्रेंड. ही पीडीएफ डाउनलोड करून जर सपोज तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये हा जो अर्ज दिलेला आहे याचा ऍज इट इज तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि बाय हँड काय करायचं आहे की जी बाकीची इन्फॉर्मेशन आहे विषय म्हणजे या ठिकाणी डॅश पदाकरिता अर्ज कोणत्या पदासाठी वर 14 पदे दिलेली आहेत त्यांच्यामधून कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या पदाचे या ठिकाणी अचूक नाव तुम्हाला लिहायचं आहे. संपूर्ण नाव आडनाव प्रथम या ठिकाणी आणि पूर्ण नाव लिहायचं आहे. संपूर्ण पत्र व्यवहाराचा पत्ता पिनकोड सहित तुम्हाला पत्र व्यवहाराचा पत्ता दूरध्वनी क्रमांक ईमेल आयडी हे सगळं तुम्हाला अचूक लिहायचं आहे आणि खाडाखोड मित्रांनो या ठिकाणी करायची नाहीये. जन्मतारीख या ठिकाणी तारीख महिना वर्ष या फॉर्मॅट मध्ये द्यायची आहे. अर्ज करते वेळेचं वय या ठिकाणी तुम्हाला येईल डिटेल मध्ये द्यायचं आहे. वर्ष महिना आणि दिवस मध्ये जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर कोणत्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे हा अर्ज देताना तुम्ही कोणत्या प्रवर्गातून देत आहात ओपन मधून देत आहात की कोणत्या कॅटेगरी मधून देत आहात ते तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी विचारलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट युपीआय नंबर जर सपोज तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असेल तर या ठिकाणी युपीआयचा किंवा युपीआयचा नंबर सुद्धा द्यायचा आहे. त्यानंतर अनुभवाचा तपशील या ठिकाणी तुम्ही नमूद करणार आहात. अर्जासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या साक्षांची प्रत तर त्यांची लिस्ट तुम्हाला इथे द्यायची आहे की तुम्ही कोणते कोणते झेरॉक्स इथे जोडलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून उमेदवाराची सही या ठिकाणी करायची आहे. इथे प्रतिज्ञा फॉर्म दिलेला आहे ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून
डिटेलमध्ये भरायचं आहे, अचूक भरायचं आहे, सही करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही ऍप्लिकेशन करत आहात त्याची दिनांक इथे द्यायची आहे, कुठून अप्लाय करत आहात ते ठिकाण सुद्धा इथे नमूद करायचं आहे. तर फ्रेंड, तुम्हाला ही जी जाहिरात आहे मी रत्नागिरीची ती डिटेलमध्ये दाखवलेली आहे, सांगितलेली आहे. 14 पोस्ट साठी आहे ही आणि 25 वॅकन्सी तिथे आहे. आणि या ठिकाणी पे स्केल सुद्धा त्यांनी एकदम छान दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसच्या हिशोबाने हे पे स्केल एकदम चांगलं आहे. तर तुम्ही जर सपोज या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर नक्की अप्लाय करा. जर सपोज रत्नागिरी किंवा त्याच्या आसपास जरी तुम्ही राहत असेल तरी या पदासाठी अप्लाय करायला विसरू नका. आणि जर सपोज हा व्हिडिओ तुमच्यासाठी चांगला वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल एस एज्युकेशनला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला खूप सगळं शेअर करा. थँक्यू.